नमस्कार मित्रांनो. काल जेरॉम पॉवेल फेड चेअरमन यांनी फेडची पॉलिसी डिक्लेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी जैसे थे धोरण स्वीकारलं आहे. म्हणजे त्यांनी रेट कटही केला नाही आणि रेट वाढवला देखील नाही. तर त्यांनी ट्रम्पच्या टॅरिफ वॉरमुळे आर्थिक अनिश्चितता निर्माण होऊ शकते आणि महागाईवरती देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे, अशा प्रकारच्या गोष्टी व्यक्त केल्यात. आणि येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये 2 रेट कट होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. याचा अमेरिकी मार्केटमध्ये काल अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आला आणि डाव जोन्स, नॅसडॅक, S&P 500मध्ये काल चांगली तेजी दिसून आली. आणि नॅसडॅकमध्ये तेजी दिसणं म्हणजे कुठेतरी भारतीय IT शेअर्समध्ये देखील उद्या तेजी दिसून आपल्याला येऊ शकते. तर मित्रांनो, काल भारतीय मार्केट सलग 3ऱ्या दिवशी वाढलं, तेजीमध्ये आलं. तर मित्रांनो, ही रॅली जी होती ती ब्रॉड बेस रॅली होती. ॲक्रॉस सगळ्याच सेक्टरमध्ये रॅली होती. फक्त FMCG आणि IT सेक्टरमध्ये मात्र घसरण चालू होती. तर ती देखील आता अमेरिकी नॅसडॅक वाढल्यामुळे ती घसरण देखील कमी होईल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. काल सगळेच सेक्टर वाढले. बँकिंग अँड फायनान्स असेल, ऑटो असेल, ऑइल अँड गॅस असेल, सगळ्याच सेक्टरमध्ये फक्त ग्रोथ दिसून आली आपल्याला, वाढ दिसून आली आपल्याला. फक्त FMCG आणि IT मात्र सलग घसरणीचा त्यांचा ट्रेंड तो तसाच चालू आहे. तर मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वीच डोडला डेअरीचा शेअर पाहिला होता. त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस केलं होतं आणि कालच बातमी आली की गोकुळ स्कीम अंतर्गत केंद्र स्तरावरती कॅबिनेट बैठक झाली आणि त्यामध्ये दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी 2700 कोटी रुपये खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली. तर ही पूर्ण डेअरी सेक्टरसाठीच अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र आपण ज्या शेअरची चर्चा करतो इथे, त्याचं कुठलंही रेकमेंडेशन आपण करत नाही बाय आणि सेलचं. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आपल्या आर्थिक सल्लागाराला विचारूनच घ्यायचा आहे. तर मित्रांनो, फेडची जी पॉलिसी आलेली आहे ती शेअर मार्केटसाठी अतिशय चांगली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम तिथे तर दिसून आलाच, पण आपल्या भारतीय मार्केटमध्ये देखील तो सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येईल. आणि भारतीय शेअर बाजारामध्ये ज्या काही आपल्या स्वतःच्या ज्या काही घरगुती ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, त्या देखील इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. डॉलर इंडेक्स खाली आलेला आहे. ब्रेंट क्रूड देखील खालच्या पातळीवरती आहे. रुपया घसरल्यामुळे FII यांनी जो पैसा भारतातून काढून अमेरिकी बॉन्ड यील्ड असेल, अमेरिकी मार्केट असेल किंवा चायनाच्या मार्केटमध्ये जो गुंतवला होता, तर तो रुपयाची मजबूती झाल्यामुळे कुठेतरी तो पैसा परत येण्यासाठी सुरू होईल आणि भारतीय मार्केटचं व्हॅल्युएशन देखील फेअर झालेलं आहे. जे सप्टेंबरमध्ये जे व्हॅल्युएशन 24पर्यंत गेलं होतं, तर ते आता कुठेतरी 20च्या पातळीवरती स्थिरावलं आहे. आपला विक्स देखील साधारणतः काल 0.66 पॉईंटने तो वाढला, परंतु की मुव्हिंग ॲव्हरेजेसच्या तो खाली आहे. त्यामुळे तो देखील मार्केटचे सेंटिमेंट सपोर्टिव्हच दाखवत आहे. तर मित्रांनो, 2020मध्ये जे मार्केट पडलं होतं कोविडमध्ये, तर तो एक अनपेक्षित पॅन्डेमिकमुळे ते पडलेलं होतं. परंतु आताचं जे मार्केट जे पडलं ते महागाई असेल, कॉर्पोरेट अर्निंग असेल, कुठेतरी या सगळ्या गोष्टींमुळे ते मार्केट पडलं. मात्र यावेळेस फक्त भारतीय मार्केटच पडलं, बाकी कुठेही पडझड झाली नाही. आणि केवळ अर्निंग ग्रोथ नसल्यामुळे, व्हॅल्युएशन स्ट्रेच असल्यामुळे आपण पडलो. तर मित्रांनो, परंतु आता आपल्या मार्केटमध्ये कुठेतरी करेक्शन पूर्ण झालं आहे असं म्हणायला वाव आहे. मात्र तरी देखील 23,000ची पातळी आपल्याला वॉच करावी लागेल. त्यानंतरच आपल्याला सांगता येईल की मार्केटमधलं करेक्शन पूर्ण झालं आहे की नाही झालेलं आहे. तर पुढच्या तिमाहीतले निकाल आपल्याला यासाठी पाहावे लागतील आणि तिमाही निकाल जर मात्र चांगले आले आपले, तर मात्र
आपलं मार्केट नक्कीच वरच्या दिशेने जाणार. आणि पुढच्या तिमाहीला जाताना आपण अतिशय कमी बेसवर जाणार आहोत. त्यामुळे ते निकाल चांगले असतील अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही आहे. आणि मार्च एंडचा समभाग विक्रीचा मारा देखील कमी झाल्यानंतर एप्रिल मेपासून FIIने जर विक्रीचा मारा कमी केला, नेट सेलिंग कमी केलं, तरी देखील आपले DII आणि SIPचा जो इन्फ्लो आहे तो आपल्या मार्केटला वर नेण्यासाठी सक्षम आहे. अगदी व्ही-शेप रिकव्हरी नसेल, परंतु हळूहळू आपण वरती नक्कीच जाऊया. या व्हॉलटाईल मार्केटमध्ये भारतीय मार्केट नक्कीच सकारात्मक दिशेने वर जाईल असा आशावाद बाळगूया. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.